Hi viewers, welcome to my channel. So in this video we will discuss about the type function in a Python and little bit discussions about the plus operator for the toString. So lecture will be very special and all lecture in a Marathi language. So enjoy all the video and subscribe to my channel and hit the bell icon and like my videos and share in your college group. So friends, let's started. तर आपला हा 7वा व्हिडिओ आहे पायथन सिरीजचा. तर आता ह्या ठिकाणी सगळं डिस्कस करण्याच्या आधी एक गोष्ट तुम्हाला समजायची आहे. हे जे काही तुम्ही आता बघतायत स्क्रीनवर याला आपण म्हणतो पायथन शेल. जसं की आपण प्रिव्हियस 2-3 व्हिडिओमध्ये केलं, की एक कोड गेला, एंटर केला आणि लगेच रिझल्ट पाहिला. ठीक आहे. त्या प्रकारच्या कामांसाठी आपण शेलचा यूज करतो. बट ह्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, न्यू एक फाईल घेऊ आणि नवीन फाईलमध्येच कोड करू आणि त्या फाईलला आपण रन करू. ठीक आहे. आता सिंपल न्यू फाईल घेण्यासाठी इथं फाईलवर क्लिक करायचं, त्याच्यानंतर न्यू फाईलवर क्लिक करायचं. खूप सिंपल आहे. मी आताही इनडायरेक्टली या ठिकाणी आताही मी कोड लिहू शकतो. ठीक आहे. आताही मी कोड लिहू शकतो. काही प्रॉब्लेम नाही. बट सगळ्यात आधी कोड लिहिण्याआधी तुम्हाला ह्या फाईलला सेव्ह करायचं आहे. ऑलवेज ही गोष्ट तुम्ही सवय लावून घ्या. ठीक आहे. आता फाईल सेव्ह करणं म्हणजे खूप मोठा अवघड काम आहे का? नाही. सिंपल ह्या ठिकाणी यायचं, फाईलवर क्लिक करायचं. या ठिकाणी सेव्ह ॲज म्हणायचं आणि सेव्ह ॲज म्हटल्यानंतर तुमचं चॉईस लोकेशन. आता मला डी ड्राईव्हमध्ये माझी फाईल सेव्ह करायची आहे, तर ते लोकेशन सिम्पली मी चॉईस करतो. ठीक आहे. या ठिकाणी काहीही आपण नाव देऊ शकतो. मी देतो दीपराज 08 डॉट पी वाय असं एक मी नाव दिलं. ठीक आहे. डॉट पी वाय काय आहे? पायथन फाईलचं एक्सटेन्शन आहे. जसं सी साठी डॉट सी, तसं पायथन साठी डॉट पी वाय हे एक्सटेन्शन असतं. सिंपल आहे. ठीक आहे. याच्यानंतर मी सिंपल काय करतो, सिंपल सेव्हवर क्लिक करायचं. सेव्हवर क्लिक केल्यानंतर ही फाईल अशी सेव्ह झालेली आहे. आता तुम्ही काहीही कोड ह्या ठिकाणी लिहू शकता. ठीक आहे. आता आपल्याला जे शिकायचं आहे ते फर्स्टली टाईप फंक्शन कसं वर्क करतं. फॉर एक्झाम्पल मी एक व्हेरिएबल घेतो आणि त्याला एक व्हॅल्यू असाइन करतो. फॉर एक्झाम्पल राज नावाचा एक स्ट्रिंग आपण या ठिकाणी असाइन करू. तर मला सिंपल एक्स मध्ये जो ऑब्जेक्ट स्टोअर आहे किंवा सिंपल भाषेत एक्स मध्ये जे काही व्हॅल्यू स्टोअर आहे तिचा टाईप बघायचा आहे. ठीक आहे. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. जरी मी टाईप ऑफ एक्स लिहित असलो तरी मला ॲट दी एंडला जो रिझल्ट भेटणार आहे तो टाईप मला याचा दाखवणार आहे, म्हणजे ऑब्जेक्टचा. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण शिकलेलो आहे. तर असं लिहिलं म्हणजे काय, एक्स इज इक्वल टू राज लिहिलं म्हणजे काय, एक्स नावाचा रेफरन्स व्हेरिएबल राज ह्या स्ट्रिंग ऑब्जेक्टला पॉइंट करत आहे. सिंपल एकदम. ठीक आहे. मग ज्या वेळेस मी टाईप बघेल आउटपुट विंडोमध्ये त्यावेळेस मी ह्या एक्सचा टाईप नाही बघणार. एक्स ज्या ऑब्जेक्टला पॉइंट करतोय त्याचा टाईप मी बघेल. एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. तर सिंपल याचा टाईप बघताना आपल्याला काय करायचंय, सिंपल प्रिंट फंक्शन यूज करतो मी. ठीक आहे. आता प्रिंट फंक्शन, फंक्शन इनसाइड फंक्शन यूज करायचं आहे. कुठलं फंक्शन? सिंपल आपल्याला टाईप बघायचं आहे तर टाईप फंक्शन, आणि टाईप मध्ये कोणाचा एक्स, कारण राज हा कुठं असाइन आहे, एक्स व्हेरिएबलला असाइन आहे, त्याच्यामुळे एक्स या ठिकाणी लिहायचा आणि सिंपल पॅरेंथिसिस क्लोज करायची. आता हा जो पॅरेंथिसिस क्लोज केला हा प्रिंटचा पॅरेंथिसिस मी क्लोज केलेला आहे आणि टाईप मध्ये हे दोन टाईपचे पॅरेंथिसिस आहे. एवढं सगळ्यांना समजेल. ठीक आहे. आता याला जर मी रन केला तर सिम्पली रन मॉड्यूल म्हणायचं आहे. बघा फाईलला कसं रन करतो आपण, रन रन मॉड्यूल. ओके. इथं ओके करायचा आणि सिम्पली तुम्हाला ठीक आहे. या ठिकाणी बघा त्याचा सिंपल तो टाईप दाखवतोय क्लास एस टी आर, म्हणजे जो एस टी आर क्लास आहे त्याचा ऑब्जेक्ट राज आहे. ठीक आहे. म्हणजे सिंपली तुम्हाला समजायचं आहे की जो राज आहे त्याचा जो टाईप आहे तो स्ट्रिंग आहे, म्हणजे एस टी आर आहे. ठीक आहे. एवढंपर्यंत तुम्हाला समजलेलं आहे. परत मी याला क्लोज करतो आणि परत एखादा एक व्हेरिएबल घेऊ आपण. एक नम नावाचा मी व्हेरिएबल घेतो आणि इज इक्वल टू तिथं कुठलाही नंबर 20.7. आता सगळ्यांना माहिती ज्यावेळेस डेसिमल पॉईंट मध्ये आपण कुठलीही व्हॅल्यू बघतो त्याला काय म्हणतो आपण, फ्लोट म्हणतो. ठीक आहे. आपण पायथनला सिम्पली विचारू की याचा टाईप कुठला आहे, तर तो आपल्याला सिंपल सांगेल प्रिंट टाईप करायचा. टाईप नंतर आता कुठला व्हेरिएबल आहे, नम व्हेरिएबल, त्याच्यामुळे मी त्याचं नाव लिहिलं, पॅरेंथिसिस क्लोज केले. ठीक आहे. आता परत आपण रन करू. ठीक आहे. रन करून बघू. रन मॉड्यूल. सेट ओके. हे बघा
सेकंडला त्याचा रिझल्ट आलेला आहे क्लास फ्लोट. ओके, म्हणजे त्याचा टाईप फ्लोट आहे. आणि मी तुम्हाला जस्ट सांगितलं जे डेसिमल पॉईंटमध्ये नंबर असतात त्यांचा काय असतो टाईप, फ्लोट असतो. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना समजलं. आता हे सगळं मी मिटवतो आणि परत x इज इक्वल टू 67 आपण घेऊ आणि ह्या ठिकाणी काय करतो मी, परत करूया प्रिंट आणि टाईप. आता परत मला x ला जी व्हॅल्यू असाइन आहे तिचा टाईप बघायचा आहे, म्हणून त्या व्हेरिएबलचं नाव मी या ठिकाणी लिहितो. ठीक आहे, आता ह्या ठिकाणी मी सिम्पल याला रन करतो, रन मॉड्यूल. ओके, बघा इंट, तो इंटिजर आहे म्हणून त्याचा टाईप या ठिकाणी त्याने इंट आपल्याला दाखवलेला आहे. तर सिम्पली आपण असं टाईप फंक्शन या ठिकाणी यूज करू शकतो. बट ह्या व्हिडिओमध्ये इंटरेस्टिंग जी गोष्ट मला सांगायची होती ती म्हणजे एकच, हे बघा, ज्यावेळेस तुम्ही x इज इक्वल टू 56 लिहितात इट इज ओके, बट तुम्ही विदाउट डबल कोट जर राज लिहिलं तर एरर देईल. ठीक आहे, एवढी गोष्ट तुम्हाला समजायची आहे. मी बघा तुम्हाला रन करून दाखवतो. ठीक आहे, ह्या ठिकाणी एरर आलेला आहे का, कारण विदाउट डबल कोट म्हणजे बिना डबल कोटचा जो डेटा आपण याला देऊ तो फक्त नंबर्सच असेल, ते फ्लोट असतील किंवा इंटिजर असतील. ठीक आहे, एवढं तुम्हाला समजायचं आहे. बट ही स्ट्रिंग आहे, स्ट्रिंग ऑलवेज आपण डबल कोट मध्ये लिहितो. ठीक आहे, डबल कोट मध्ये लिहिली तर कुठलाही प्रकारचा एरर येणार नाही. पण ह्या ठिकाणी x इज इक्वल टू जर 10 ह्या नंबरला मला कॅरेक्टर टाईप डेटामध्ये स्टोअर करायचं असेल तर मी इझिली करू शकतो. कॅरेक्टर्स म्हणजे स्ट्रिंग टाईपचा डेटा. ठीक आहे, जे नंबर्स आहेत त्या नंबर्सला मी ॲज अ स्ट्रिंग स्टोअर करू शकतो. ठीक आहे, ॲज अ STR टाईपमध्ये सगळ्या नंबर्सला स्टोअर करू शकतो, बट स्ट्रिंगला नंबरमध्ये आपण त्या टाईपमध्ये स्टोअर करू शकत नाही. नंबर टाईपमध्ये फक्त नंबरवाला डेटा हा स्टोअर होत असतो, एवढं तुम्हाला समजायचं आहे. ठीक आहे, आता हे पण तर कॅरेक्टरच आहेत ना, सेट ऑफ कॅरेक्टर म्हणजे काय असतं, सिम्पली स्ट्रिंग असते. ठीक आहे, आता या ठिकाणी मी याला असं का स्टोअर केलं तुम्हाला त्याचा रिझन पण सांगतो. ठीक आहे, या ठिकाणी मी एक घेऊन घेतो. ठीक आहे, y इज इक्वल टू पण मी घेतो या ठिकाणी एक. ठीक आहे, या ठिकाणी आपण आता प्लस ऑपरेटरचा यूज करणार आहोत. मी काय करतो, सिम्पली प्रिंट करतो x प्लस वाय. ठीक आहे, सिम्पली x प्लस वायला आपल्याला प्रिंट करायचं आहे. आपण रन करून बघू या. अरे, एक आणि एक 11 होतात, तुम्ही पण आश्चर्यचकित झाले असाल. ठीक आहे, एक आणि एक हा 11 होत नाही असं बोलायला तर आपण बोलतो की अरे भाई एक आणि एक 11 होतो का, बट सॉफ्टवेअर आपल्याला चुकीचं दाखवतोय का, नाही. तुम्हाला व्यवस्थित बघायचं आहे. जो एक्स आहे, एक्स मध्ये आपण एक कॅरेक्टर स्टोअर केलेलं आहे, डबल कोट म्हणजे एक स्ट्रिंग स्टोअर केलेलं आहे. आणि स्ट्रिंग साठी प्लस ऑपरेटरचा जो बिहेवियर असतो तो ऍज अ कॉन्कॅटिनेशन ऑपरेटर असतं. याचा अर्थ एकला आणि एकला त्याने जोडलेलं आहे, त्यांचं यात कुठलाही मॅथमॅटिकल ऑपरेशन परफॉर्म झालेलं नाहीये, बिकॉज हे स्ट्रिंग आहेत. जर हे सिंपल नंबर राहिले असते तर त्यांच्यात एक आणि एक प्लस वाला म्हणजे मॅथमॅटिकल ऑपरेशन परफॉर्म झालं असतं. बट या ठिकाणी प्लस ऑपरेटर स्ट्रिंग आहे म्हणून ॲज अ कॉन्कॅटिनेशन ऑपरेटरचं काम करत आहे. याचा सिंपल अर्थ मी माझं नाव लिहितो राज, त्याच्यानंतर वाय मध्ये मी सरनेम माझं लिहितो अहिरे. ठीक आहे, आता तुम्हाला समजेल की मी असं का म्हणत होतो. परत रन मॉड्यूल करतो, ओके म्हणतो. ठीक आहे, बघा राज आणि अहिरे या दोन स्ट्रिंगला त्याने जोडून दिलेलं आहे, म्हणजे यांचं कॉन्कॅटिनेशन करून दिलेलं आहे. बट ज्या वेळेस आपण याच्यात नंबर ठेवतो, कुठलाही नंबर ठेवतो, फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी 2 ठेवतो, या ठिकाणी पण मी 2 ठेवतो, यांचा पण जर टाईप तुम्ही चेक केला तर तो पण STRच येईल ना. जर टाईप पण त्याचा STR येईल तर याला रन करा. हे जर दोघी स्ट्रिंग आहेत तर ह्या ठिकाणी तो ॲज अ कॉन्कॅटिनेशनच काम करेल. हे बघा 2 आणि 2 या ठिकाणी ऍडिशन होतंय का, नो. या ठिकाणी कॉन्कॅटिनेट, दोन वेगवेगळ्या लोकांना जोडून दिलं एक सोबत. ठीक आहे, एवढं तुम्हाला समजायचं आहे. आणि जर ह्या ठिकाणी हे दोघी आता ऍज अ नंबर, हे दोघी काय आहेत आता ऍज अ नंबर, म्हणजे हे दोघी विदाउट डबल कोट लिहिले म्हणजे हे दोघी ऍज अ इंटीजर या ठिकाणी आहेत. ज्यावेळेस मी यांना रन करतो त्यावेळेस काय होतं मला पण आता माहिती आहे. या ठिकाणी बघा
सिम्पली त्यांची 2 + 2 4 ॲडिशन येईल. मग ह्या ठिकाणी असं का झालं? या ठिकाणी आपण जे एक्स आणि वाय मध्ये व्हॅल्यू असाइन केलेले आहेत ते ॲज अ नंबर असाइन केलेले आहेत. हे दोघी इंटिजर आहेत, म्हणून ज्या वेळेस मी ह्या ठिकाणी प्लस ऑपरेटर यूज करतो यावेळेस ते मॅथमॅटिकल ऑपरेशन परफॉर्म करत आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मॅथमॅटिकल ऑपरेटर्स सगळे बघून घेऊ, त्यांचं असंच एक्सप्लेनेशन तुम्हाला मी देणार आहे. सो व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कॉलेजेस ग्रुपला व्हिडिओ शेअर करा. पायथनमध्ये जर तुम्हाला वाटत असेल की आमच्या टीमने अजून एक्सप्लोअर करावं, अजून काही व्हिडिओज आणावेत, तर नक्की आमच्या सिरीजला सपोर्ट करा. सो थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स. जय महाराष्ट्र ऑल ऑफ यू.